3.5 शक्तिपीठांपैकी महत्त्वाचं शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई. जगत जननी अशी ओळख असलेल्या आईला कुणी वाली आहे की नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण अंबाबाईच्या मूर्तीची सातत्यानं झीज होत असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मूर्ती अभ्यासकांकडून केला जातोय. झी 24 तास इन्व्हेस्टिगेशनमध्ये मूर्ती अभ्यासक प्रसन्ना मालेकर यांनी अनेक धक्कादायक दावे केलेले आहेत. अंबाबाईच्या मूर्तीवर चुकीच्या पद्धतीनं संवर्धन केल्यानं मूर्तीचं रूप बदलल्याचा आरोप त्यांनी केलाय. देवीच्या बोटांची झीज झाली आहे, चेहऱ्यावरचे भाव बदलले गेलेले आहेत आणि इतकंच नाही तर मूर्तीवरचे अलंकार कलाकुसर अस्पष्ट झाल्याचा गंभीर आरोप मालेकर यांनी केलाय. आणि एवढं सगळं होत असताना या सगळ्याकडे दुर्लक्ष होतंय. अशा परिस्थितीत भक्तांच्या मनाला क्लेश होत असताना सुद्धा त्यांनी मूग गिळून गप्प बसायचं का असा प्रश्न या निमित्तानं मूर्ती अभ्यासक प्रसन्ना मालेकर यांनी केलाय. पाहूया त्यांनी मूर्तीबाबत नेमकं काय दावा केलेला आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या मूर्तीवरती मूर्ती संवर्धनाचे वज्रलेपाचे याआधी बऱ्याच वेळेला प्रयत्न केले गेले. साधारणपणे 1920 साली मूर्तीच्या हातावर तांब्या पडून मूर्तीचा हात भग्न झाला आणि तेव्हापासून तो जोडून ठेवलेल्या अवस्थेतच साधारणपणे 55 सालापर्यंत होता. त्यानंतर मूर्तीवरती 55 साली वज्रलेप झाला, पण तोही मूर्तीवरचा वज्रलेप गळून पडला. मग 99 साली एक स्वतंत्र समिती नेमून वज्रलेप करण्याचा निर्णय झाला. तो अंमलात येण्याला 2015 साल उजाडलं. 15 साली पुरातत्व खात्याच्या परवानगीनं पुरातत्व खात्याच्या मध्यस्थीनं रासायनिक संवर्धन करण्यात आलं, पण ते संवर्धनही फार काळ टिकलं नाही. आणि आज आपण जर गाभाऱ्यातल्या मूर्तीची अवस्था पाहिली तर मूर्तीच्या पाठीमागं मूर्तीच्या कमरेच्या थोडं वर पितळी बार लावून मूर्तीला आधार देण्यात आलेला आहे. मूर्तीच्या हातावरती म्हणजे पानपात्राचा जो हात आहे त्याची 2 बोटं खंडित आहेत, पावलावरची तर बोटं निघून गेलेलीच आहेत. अधिक अलीकडं सप्टेंबर महिन्यामध्ये तातडीनं पुरातत्व खात्यातर्फे कन्झर्वेशन करण्यात आलं. वारंवार कन्झर्वेशनचा प्रयत्न करूनही या मूर्तीवरती कुठल्याही प्रकारचं कन्झर्वेशन टिकत नाही आहे. आणि शास्त्राप्रमाणे मूर्तीशास्त्राप्रमाणे आणि त्याचबरोबर इतरही उल्लेखांप्रमाणे ही खंडित मूर्ती असल्याकारणाने ही पूजनीय नाही, तेव्हा ही मूर्ती बदलणं हे अत्यावश्यक झालेलं आहे. तर आपण पाहिलं मूर्ती अभ्यासक प्रसन्ना मालेकर नेमकं काय म्हटले ते. आणि आता आपण जाऊया माझी सहकारी सुवर्णाकडे आणि जाणून घेऊया अभ्यासकांनी नेमकं कोणत्या गोष्टींवर बोट ठेवलंय. अनुपमा, एकंदरीत ज्या पद्धतीनं या मूर्तीचा आणि या मंदिराचा इतिहास आहे त्यानंतर असे घोळ व्हायलाच नको, पण अशा पद्धतीचे घोळ झालेले आहेत. त्यामुळे अभ्यासक जितकी नाराजी व्यक्त करतायत तितकीच नाराजी ही भक्तांकडून सुद्धा व्यक्त केली जाते. आपण पाहिलेत ही तीच मूर्ती आहे अंबाबाईची ज्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करताना नेमकं काय झालेलं आहे, काय गोंधळ झाला आहे हे कळत नाहीये. आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं काय घडलेलं आहे ते. काय आहे मूर्ती संशोधकांचा दावा बघा. ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान मूर्तीच्या ओठांना नुकसान झालेलं आहे. हळूहळू मूर्तीला कसं नुकसान होत गेले ते आपण बघतोय. 18 आणि 19 सप्टेंबरला संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. संवर्धनानंतर देवीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. जे पूर्वीचे भाव होते ते राहिले नाही, ते बदलले. देवीच्या हातावरच्या बोटांची सुद्धा झीज झालेली दिसली. म्हाळण घेतलेल्या उजव्या हाताच्या बोटांची सुद्धा पूर्णपणे झीज झालेली आहे. पावलावरची बोटं सुद्धा पूर्णपणे गायब झालेली आहेत. संशोधकांनी हा दावा केलेला आहे. मूर्तीमध्ये काय बदल झालेले आहेत. देवीचं वाहन असलेल्या सिंहाच्या पाठीमागची बाजू पूर्णपणे दिसेनाशी झालेली आहे. सिंहाचा चेहरा सुद्धा अस्पष्ट झालेला आहे. मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव सुद्धा बदललेत. देवीच्या अंगावरील जवळपास सगळे अलंकार अस्पष्ट दिसत आहेत. ही रासायनिक प्रक्रिया नेमकी कशी केली आहे हेच यातून कळत नाहीये. तर नेमकं काय घडलेलं आहे हे कळत नाहीये. पण ज्या पद्धतीनं मूर्तीवर ही रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर हे सगळे बदल झालेत त्यामुळे संशोधक आणि भक्त सुद्धा नाराजी व्यक्त करतायत. पुन्हा जाऊयात माझी सहकारी अनुपमाकडे. अगदी सुवर्णा, खरं तर विशेष बाब म्हणजे या देवीच्या मूर्तीबाबत करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांनी सुद्धा शंका उपस्थित केली आहे. तर दुसरीकडे देवस्थान समिती आणि स्त्री पूजकांनी मात्र पुरातत्व विभागाकडे बोट दाखवलेलं आहे. वर्तमान काळामध्ये या सगळ्या प्रश्नातून निकाल करण्यासाठी म्हणून किंवा उत्तर काढण्याच्या दृष्टीतनं लोकांनी काय केलेलं आहे, दर्शनच लांबून ठेवलं आहे.
त्यामुळं नेमकं काय त्यामध्ये घडलं हे लोकांना बाहेर कळतच नाही आहे. पूर्वीसारखं जर जवळनं दर्शन झालं त्या पितळी उमऱ्यापासून आत, तर त्यामुळे लोकांना त्यातल्या चुका दिसून येतील ना. त्या दिसून येत म्हणून असं हे शासनानं तिथल्या व्यवस्थापनानं केलेले खेळ आहेत असं म्हणायला हरकत नाही. खरं तर कोणत्याही मंदिरातली देवता ही नीट स्वरूपात असलीच पाहिजे की जिच्या दर्शनानं प्रसन्नता प्राप्त व्हायला पाहिजे. जर तिचे अंग असे काही व्यंग होत असेल, अंगाचं व्यंग होत असेल तर प्रसन्नता तर होणारच नाही, पण भक्तांना त्याचे क्लेश मात्र नक्की होतात. 2015च्या आधीपासून रीतसर कागदपत्र पुरातत्व खातं, महाराष्ट्र शासन यांच्याशी कागदपत्राचे व्यवहार सर्व चालू आहेत. त्यानंतर त्यांच्या रिपोर्टमध्ये ते सांगितले की 1-2 वर्ष यातनं देखरेखीखाली मूर्ती आमच्या राहावी. त्या देखील प्रमाणे आम्ही पाठपुरावा चालू आहे. त्यांच्याशी पत्रव्यवहार चालू असतो, दरवर्षी चालू असतो. आदनमधनं ते येतात, परंतु ही गती वाढायला पाहिजे आणि त्यांनी प्रॉपर येऊन काम करून जायला पाहिजे, तर मूर्ती संवर्धित राहील आणि जी लोकांच्या मनात शंका आहे ती अजिबात राहणार नाही. तर एकमेकांकडे बोट दाखवले जात आहेत, मात्र यामध्ये देवीचं सौंदर्य आता लोप पावत चाललंय आणि जसं आता नृसिंह महाराज म्हटले त्याप्रमाणे भक्तांना हा एक प्रकारचा क्लेश होतोय. आपण पुन्हा एकदा जाऊया सुवर्णाकडे. सुवर्णा, अगदी बरोबर आहे अनुपमा. भक्तांना आणि प्रत्येकाला क्लेश होतोय. तर 2015 हे तेच वर्ष आहे जेव्हा देवीच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती, मात्र त्यानंतर ही मूर्तीचं सौंदर्य टिकू शकलेलं नाहीये. 2015 साली पुरातत्व विभागानं नेमकं काय केलेलं ते आपण जाणून घेऊयात. 2015 साली ही रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती, पण 2015 साली न्यायालयीन आदेशाप्रमाणे ही रासायनिक प्रक्रिया, संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. देवीच्या मूर्तीवर 55 सालचा वज्रलेप काढून त्या ठिकाणी टचअप करून वॉटरप्रूफ कोट चढवण्यात आला. देवीचा चेहरा सोडून इतर भागावर लक्ष केंद्रित केलंच नाही. मूर्ती संवर्धनासाठी पुरातत्व विभागानं 10 दिवसांचा कालावधी मागितला होता. अवघ्या 5 दिवसात संवर्धन प्रक्रिया उरकण्यात आलेली आहे. दर 6 महिन्यांनी आवश्यकतेप्रमाणे कोट देण्याबाबत पुरातत्व विभागाचा अभिप्राय आहे. गाभाऱ्यातील बदलांव्यतिरिक्त मूर्ती संवर्धनाकडे समितीनं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. तर कशा पद्धतीनं 10 दिवसांऐवजी 5 दिवसात ही प्रक्रिया उरकण्यात आलेली आहे आणि त्याचे परिणाम आता दिसायला लागलेले आहेत. पुन्हा जाऊयात माझी सहकारी अनुपमाकडे. अगदी खरं तर आपण मूर्ती अभ्यासकांचा हा सगळा दावा पाहिला. 2015 साली पुरातत्व विभागानं अत्यंत घाई गडबडीमध्ये केलेल्या या संवर्धन प्रक्रियेबाबत जाणूनही घेतलं आणि या संदर्भात आता अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक. प्रताप, खरं तर भक्तांना हा क्लेश होईल अशा प्रकारची सगळा हा प्रकार झालेला आहे. झी 24 तासनं हा सगळा खुलासा आता पुढे आणलेला आहे. काय नेमकं आता या सगळ्या प्रक्रियेबाबत होणार आहे, कसं हे सगळं प्रकरण घडत गेलंय? खरं तर जगज्जननी आई अंबाबाईकडे कोणाचं लक्ष आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे. आपण पाहतो की दिग्गज राजकारण्यापासून छोट्यातला छोटा भक्त आईकडे मागणं घ्यायला येतो, आईकडे गाराणं घालतो, तिच्याकडे मागत असतो. पण आईचं स्वरूप असेल किंवा आईचं एकूण जी मूर्तीची परिस्थिती आहे त्या बाबतीत मात्र कोणी विचार करते की नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण पाहतो की पुरातत्व विभागानं 2015 साली जे रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली त्याच्यामध्ये घाई गडबड झाल्याचं स्पष्टपणे जाणवतंय. त्याच्याबरोबर आपण पाहतो की नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की देवीचं ओठ आणि नाकाजवळ आपण पाहतो की दुभंगलेली होतं. त्यावेळेला आपण पाहतो की एका रात्रीत तातडीनं या ठिकाणी रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली, ज्यामुळे आपण पाहतो की मूर्तीवर व्यवस्थित जे प्रक्रिया आहे ती झाली नाही. त्यामुळे आईचं रूप बदललेलं आहे हे स्पष्टपणे जाणवते. आणि सगळ्यात धक्कादायक माहिती म्हणजे जे आपल्याला सूत्राने दिलेलं आहे, अधिकृत सूत्रांनी दिलेलं आहे, त्याच्यामध्ये जी संवर्धन प्रक्रिया करण्यात आली त्यावेळेला कोल्हापूर जिल्हा प्रशासनातील एक दिग्गज अधिकाऱ्यानं याच्यामध्ये हस्तक्षेप केला. मूर्तीचं हे टचअप करा, ते टचअप करा अशा प्रकारची भूमिका यामध्ये घेतली आणि त्यामुळे आपण पाहतो की देवीचं रूप बदललं अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे. एकूणच खेळखंडोबा सुरू आहे का देवीच्या बाबतीत अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण एकूणच पाहतोय की भावनेचा प्रश्न आहे म्हणून कोणी हात घालायला तयार नाही, कोणी याच्या बाबतीत स्पष्टपणे उल्लेख करायला तयार नाही आहे. मग आईचं हे झिजत झालेलं जे रूप आहे ते आपण कधी सुधारणार आहोत? देशभरात अनेक उदाहरणं आहेत ज्या ठिकाणी मूर्तीची पाहणी करून गरज असल्यास त्या ठिकाणी कोट दिला जातो, संवर्धन केलं जातं. मग अंबाबाई मूर्तीच्या बाबतीत अशा प्रकारची भूमिका का?
असा प्रश्न भक्त विचारतात। एकूणच संतापजनक अशी प्रतिक्रिया आहे। त्यामुळे आता सरकार, पुरातत्व विभाग, देवस्थान समिती हे काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। प्रताप, खरं तर हा भक्तांच्या किंवा देवी आईच्या सर्व भक्तजनांचा एक आस्थेचा विषय, ज्या मूर्तीमध्ये देवत्व आहे आणि म्हणून आपण तिला पूजतो, असे हे देवीच्या रूपाला पुरातत्व खातं फक्त डागडुजी करत आहे, तर त्यांच्याकडे काही या संदर्भात उपाय नाही का? त्यांची भूमिका नेमकी काय आहे? खरं तर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याकडे तशा प्रकारचं कौशल्य आहे का नाही अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो। कारण 2015ला आपण जर पाहिलं संवर्धन प्रक्रिया, त्याच्यामध्ये 10 दिवस अवधी दिलेला होता, 10 दिवस मंदिर बंद केलेलं होतं। असं असताना आपण पाहतो की 5 दिवसामध्ये टचअप आणि मूर्तीचे चेहरे हे सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत। पण आपण पाहतो की तिचा पाय असेल, तिचे हात असेल, त्या ठिकाणी बोटं थोडी थोडी खंडित झालेली होती किंवा एकूण त्याचा तुकडा निघून पडलेला होता। अशा परिस्थितीत देवीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया व्यवस्थित का केली नाही अशा प्रकारचा सवाल आहे। दुसरी गोष्ट, पुरातत्व विभागाचा जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की देवीची परिस्थिती सुस्थितीत आहे, चांगली आहे। आणि दुसरीकडे म्हटलं जातं की तिच्या हाताची बोटं या ठिकाणी अस्पष्ट झालेले आहेत। त्याचबरोबर आपण पाहतो की पायाची बोटं स्पष्ट झालेले आहेत। हे सर्व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसतं। तर त्या संवर्धन प्रक्रियेमध्ये ह्या सर्व गोष्टी का सुधारल्या नाहीत अशा प्रकारचा प्रश्न आहे। आणि आणखी एक धक्कादायक माहिती तुम्हाला सांगतो, ज्याच्यामध्ये आपण पाहतो की नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जी संवर्धन प्रक्रिया झाली त्याच्यानंतर 26 जानेवारीच्या दिवशी देवीच्या डाव्या बाजूचा जो कपरा आहे, म्हणजे एकूण जे पाषाणाचा भाग आहे तो थोडासा निघालेला आहे। मग हे सर्व सगळ्यांना दिसतंय, सगळ्यांना कळतंय, मग पुरातत्व विभागाचे अधिकारी, सरकार याकडे गांभीर्याने का पाहत नाही? आजारी असलेल्या आपल्या आईवर उपचार का करत नाही अशा प्रकारचा संतप्त सवाल जो आहे तो विचारला जातो। त्यामुळेच मूर्ती अभ्यासक या संदर्भात मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवताना दिसत आहेत। करूर पीठाच्या शंकराचार्यांनी सुद्धा थेट म्हटलेलं आहे, जर मूर्तीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत तर आपण तिच्यावर उपचार करायला नको का, आईवर उपचार करायला नको का, अशा प्रकारचा सवाल उपस्थित केलेला आहे। झी 24 तासने ही सगळी माहिती आता पुढे आणलेली आहे आणि या संदर्भात आता नेमका शासन दरबारी कशी दखल घेतली जाते याकडे आपलं लक्ष असणार आहे। प्रताप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सध्या तुम्ही आई अंबाबाईच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आहात, धन्यवाद सगळ्या दिलेल्या या माहितीसाठी। ते शेवट एकंदरीतच अंबाबाईच्या मूर्तीची झीज होत असताना त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते। याला नेमकं कोण जबाबदार आहे? देवस्थान समितीला याचं गांभीर्य नाहीये का? पुरातत्व विभाग संवर्धनाची सगळी जबाबदारी पार पाडून मोकळा झालाय का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं आता झी 24 तासनं उपस्थित केलेत। याबाबत तज्ज्ञ 9 वाजता आपल्याला या मूर्तीबाबत आणखी इत्थंभूत माहिती सांगणार आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा आपण 9 वाजता तज्ज्ञांचं मत जाणून घेणार आहोत आणि माझी सहकारी सुवर्णा धानोरकर हिने या संदर्भातली आणखी माहिती दिली। सुवर्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। लाल मातीतली कुस्ती म्हणजे